1940 साली गिरगाव इथल्या फणसवाडी परिसरामध्ये सुरू झालेले हे आहे विनय हॉटेल, ज्याला आता विनय हेल्थ होम असं नाव दिलं गेलं आहे। इथले पदार्थ किंवा इथला पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मुंबई किंवा मुंबईच्या बाहेरनं, महाराष्ट्रातनं अनेक भागातनं लोक येतात, सेलिब्रिटी येतात। खास करून राजकारणी या भागात आल्यावर विनय इथं येणं विसरत नाही, कारण इथला पदार्थच तसं आहे। म्हणून विनय हेल्थ होम हे महाराष्ट्रातील एका मोठ्या राजकारणाचं फेवरेट फूड जॉईंट आहे। ती व्यक्ती कोण हे सांगण्याआधी त्या व्यक्तीबद्दल थोडीशी हिंट तुम्हाला मी देतो। ही व्यक्ती मागील 3-4 महिने महाराष्ट्राच्या राजकारणात खूप हाय प्रोफाईल आणि हाईप अशी व्यक्ती होती। या व्यक्तीच्या अवतीभोवती 2 राजकीय पक्षांच्या भवितव्याचं निर्णय होतं आणि ह्या व्यक्तीनंच 2 मोठ्या राजकीय पक्षांच्या भवितव्याचा निर्णय दिला। आता यातनं तुम्ही ओळखा पाहू की ही व्यक्ती कोण आहे। ही व्यक्ती इथे आल्यानंतर तुम्हाला कळेलच आणि या व्यक्तीसोबत, या राजकारणीसोबत आपण त्यांनी घेतलेल्या निर्णयासोबतच आत्ताच्या राजकीय परिस्थितीचाही विश्लेषण करणार आहोत आणि त्यांच्याकडून काही गौप्यस्फोट घडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार राहुलजी, आमच्या विशेष कार्यक्रमात स्वागत। याचं नाव मी ठेवलं आहे की आवडीचे खाणे आणि राजकीय ताणे बाणे। तर मला कळलं की विनय हेल्थ होम हा तुमचा आवडता जॉईंट आहे, जिथं तुम्ही नेहमी येता। अत्यंत छान खाण्याचे पदार्थ इकडे मिळतात आणि सातत्याने इकडे माझं येणं असतं। आणि मालक तुमच्यासाठी आवर्जून इथे उभे आहेत, सुमुख आलेत। तर ह्यांना मी सांगितलं की तुमचं हे आवडतं रेस्टॉरंट आहे, तर ते खूप खुश झाले आणि त्यांना माहिती आहे की तुम्ही इथं येऊन मिसळ वगैरे खाता। तर आज सरांना काय देणार आहात सुमुखजी? आज आपण मिसळ खाऊ, मिसळ आणि कोथिंबीर वडी खाऊ, बटाटा वडा पण आहे, तर त्याचा आस्वाद आपण घेऊ। मी आता तुमचं इंट्रोडक्शन देताना असं म्हणालो की मागील 6 महिन्यांमध्ये ज्या व्यक्तीच्या अवतीभोवती सगळं राजकारण झालं, पत्रकारांना ज्यांच्या मागे सतत धावत यावं लागलं, ती व्यक्ती आमच्यासोबत आहे। म्हणून आजचा कार्यक्रम विशेष असणार आहे। राहुलजी, आपण एक सेटअप जाण्याआधी खरवस खाऊन जायचं इकडचा। 100%। तर सर, आपण गप्पांना आता सुरुवातच करू, कारण जेवण येईपर्यंत 2-3 प्रश्न आपले होऊनही जातील। पहिला प्रश्न की मी तुम्हाला खूप फिरताना पाहतोय, अद्याप अधिकृतरित्या घोषणा नाही आहे, पण तुमचा नाव, तुमचा चेहरा या मतदारसंघातल्या मतदारांना आता दिसतोय, म्हणजे तुमचं अधिकृतरित्या आपण म्हणायचं की तुम्हाला इथं मतदारसंघ गेले 3-4 महिने मी दक्षिण मुंबईच्या कोपऱ्यात फिरायचा प्रयत्न करत आहे। म्हणजे हा मोठा मतदारसंघ आहे, इतर लोकसभेसारखाच। कुलाब्यापासून ते शिवडीपर्यंत, म्हणजे ह्याच्यात कुलाबा, मलबार हिल, भायखळा, मुंबादेवी, शिवडी आणि वरळी असे 6 विधानसभा मतदारक्षेत्र येतात। आणि हा मतदारसंघ पर्टिक्युलरली वेगळा असा मतदारसंघ आहे, कारण मुंबई जरी देशाची आर्थिक राजधानी असली तरी या मुंबईची आर्थिक राजधानी ही दक्षिण मुंबई आहे। आणि इकडे आपण बघितलं तर सर्वात मोठे मार्केट्स म्हणजे मुंबई स्टॉक एक्सचेंज असेल किंवा मग बुलियन मार्केट असेल, स्टील मार्केट असेल, कपडा बाजार असेल, हे सगळं या दक्षिण मुंबईत आहे। त्याचप्रमाणे इकडे देशातले सर्वात श्रीमंत लोक सर्वात मोठ्या हायरायझेसमध्ये इकडे राहतात आणि तेवढ्याच प्रमाणात आमचे मध्यमवर्गीय चाळकरी बांधव राहतात। झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मोठ्या मोठ्या झोपडपट्ट्या आहेत इकडे, तिथे आमचे गोरगरीब बांधव राहतात। आणि आपण जर इकडचं सोशल फॅब्रिक बघितलं तर इकडे प्रत्येक समाजाचा तेवढाच प्रभाव आहे। जर आपण बघितलं तर 38% मराठी मतदार आहेत, इकडे 22% मुस्लिम मतदार आहेत, इकडे 30% उत्तर भारतीय मतदार आहेत, इकडे 8% जैन मारवाडी मतदार आहेत, इकडे 6% आपण बघितलं तर पारसी ख्रिश्चन मतदार आहेत। त्यामुळे सगळा पूर्ण आहे मतदारसंघाचा। त्यामुळे ह्या परिस्थितीत वेगवेगळ्या सेक्टर्सची किंवा वेगवेगळ्या सेगमेंटची वेगवेगळी डिमांड असते, वेगवेगळ्या मागण्या असतात, वेगवेगळ्या गरजा असतात। त्यामुळे या सगळ्यांना केटर करणं एवढा डायव्हर्स मतदारसंघ मुंबईत किंवा देशात दुसरा कुठचा नाही आहे असं मला वाटतं। म्हणूनच तुमचा चेहरा समोर आला, कारण तुम्ही ॲडव्होकेट आहात, तुम्ही विधानसभा अध्यक्ष आहात, तुम्ही उत्तम इंग्रजी बोलता, जो अप्पर क्लास वर्गाला केटर करणारा आहे, तुम्ही मराठी आहात, मराठमोळा चेहरा आहात,
याशिवाय तुमचं काम हा मतदारसंघ या भागात राहिलेला आहे. म्हणूनच भाजपला शेवटी तुमचा चेहरा किंवा तुमच्या नावाचा निर्णय घ्यावा लागलाय. तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगावं तर मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा मी उमेदवार असेन ह्या कल्पनेतून काम चालू केलं नाही. पक्षश्रेष्ठींबरोबर माझी जेव्हा चर्चा झाली तेव्हा मला एवढंच सांगण्यात आलं की कुठच्याही परिस्थितीत दक्षिण मुंबईची जागा यंदा आपल्याला महायुतीसाठी निवडून आणायची आहे आणि त्या संकल्पनेतून मी कामाला लागलो. आणि मी जे कार्य केलं आहे गेल्या काही महिन्यात किंवा काही वर्षात त्या कार्याचा फायदा मला वैयक्तिक होईल, परंतु मी जरी उमेदवार असेन किंवा नसेन तो फायदा थेट पक्षाला आणि महायुतीला होईल याची मला खात्री आहे. आणि एकूण जर बघितलं आपण तर भारतीय जनता पक्षाने मला अपेक्षेपलीकडे जाऊन संधी दिलेली आहे आणि पक्षाकडनं मला खूप सहकार्य आणि संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे अधिक काय मला पक्षाकडे मागायची गरज वाटत नाही. एवढ्या कमी वयात एवढा मोठा बहुमान मला पक्षाने दिलेला आहे, त्यामुळे मी अत्यंत समाधानी आहे. त्यामुळे पक्ष सांगेल तो आदेश मी पाळेन. पण मग उमेदवारी जवळपास निश्चित असं मानायचं ना. अजून तसा निरोप माझ्याकडे आला नाहीये, पण अशी मी ज्या वेळेला फिरतो सगळीकडे त्यावेळेला कार्यकर्त्यांकडनं पदाधिकाऱ्यांकडनं अशी इच्छा व्यक्त केली जाते की आपण या मतदारसंघासाठी चांगले उमेदवार म्हणून समोर याल. लोकांचा प्रतिसाद चांगला प्राप्त होतोय, तर माझी तयारी आहे. परंतु जो निर्णय माझा पक्ष घेईल, जो निर्णय महायुतीचे नेते घेतील तो मी स्वीकारणार आणि जो उमेदवार असेल त्याला 100% दक्षिण मुंबईतून खासदार करून दिल्लीला आम्ही पाठवणार. एकदम भाजपची लाईन आहे, कॅडर बेस्ड लाईन आहे तुमची की भाजपचे पक्ष जे म्हणेल ते. पण सर तुमच्या मिसळामध्ये मी जास्त वेळ घेणार आहे, तुम्ही सुरू करा, खाता खाता बोलू आपण. जरूर. राहुलजी, प्रश्न असा आहे माझा की तुमची उमेदवारी जवळपास निश्चित हे आम्हाला दिसतं, कारण ग्राउंडमध्ये फिलर्स येतात, तुमचं काम पाहतो आपण. पण त्याचबरोबर आज लोढा गेले राज ठाकरेंना भेटायला, त्याचबरोबर अरविंद सावंत यांच्या माफ करा यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे, काही वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे. म्हणजे ही अनिश्चितता का आहे? शिंदे जागा सोडत नाही आहेत, मिलिंद देवरा पण म्हणतात की जर मला जागा दिली, संधी दिली तर माझा संपर्क आहे, मी लढू शकतो. म्हणून शिंदेकडनं अडचणी किंवा काही डिमांड आहे त्यामुळे सगळं थांबले नाही. कसं आहे, ही जागा एक गोष्ट आपल्या सर्वांना ध्यानी घ्यायला लागेल की ही जागा जी आहे ती आम्ही महायुती म्हणून लढत आहोत. आता महायुतीमध्ये प्रामुख्याने 3 पक्ष आहेत, शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आता या तिन्ही पक्षांमध्ये दक्षिण मुंबईमध्ये अनेक वर्ष काम करणारे आणि प्रभावी उमेदवार आहेत, त्यामुळे आमच्याकडे मोठा चॉईस आहे. आणि मग असा एवढा मोठा चॉईस असताना निर्णय घेत असताना थोडा वेळ जातो. ज्या लोकांकडे चॉईस नाही आहे, ज्या लोकांकडे चॉईसच नाही आहे, ती लोक पटकन जाहीर करू टाकतात. परंतु आमच्याकडे उमेदवार देण्यासाठी एकापेक्षा अधिक नावं कन्सिडरेशनमध्ये आहेत. पण उद्धव ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की गद्दारी केली गेली, पक्ष फोडला गेला, तो त्यांच्या बाजूनं ती सिम्पथी वेव आहे. दुसरं त्यांचं असंही म्हणणं आहे की यावेळेला जे पोलरायझेशन निवडणुकीमध्ये किंवा राजकारणामध्ये पाहायला मिळते, राईट विंग लेफ्ट विंग, तर मायनॉरिटी वोट हे त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळं त्यांचं, मी त्यांना कोट करतो की जे त्यांच्या विरुद्ध देशात होत आहे त्याला पाहता संपूर्णपणे त्यांच्या बाजूने आहे आणि तो मतदार त्यांच्यासोबत राहील. आणि म्हणूनच तो कॉन्फिडन्स आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीला महाविकास आघाडी पराभव करेल. सर्वप्रथम शिवसेनेबरोबर आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांबरोबर गद्दारी कोणी केली असेल तर ती स्वतः उद्धवजी ठाकरे यांनी केली असं माझं मत आहे. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका ही जगप्रसिद्ध आहे. काँग्रेसबरोबर जाऊन सत्तेत बसणं किंवा काँग्रेसबरोबर कुठच्याही प्रकारची हातमिळवणी करणं हे बाळासाहेबांना कधीच कबूल नव्हतं. एक जे स्वप्न आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बघितलेलं, अयोध्येत ज्याची स्वप्नपूर्ती आज होताना दिसत आहे, ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर केवळ कोणाला तरी वाईट वाटेल, कोणाला तरी दुःख होईल म्हणून साधं तिकडे जाऊन आपलं मस्तकही टेकवायचं नाही, ही भूमिका कोणाची आहे ही पण महाराष्ट्रातल्या जनतेने
जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी गद्दारी कोणी केली आणि त्याचे परिणाम भोगायला लागत आहेत ह्याबद्दलची स्पष्टता आणि ह्याबद्दलची एक प्रकारचं इंट्रोस्पेक्शन जर का संबंधित नेत्यांनी केलं तर कदाचित भविष्यात ते अशा चुका करणार नाहीत आणि स्वतः केलेल्या चुकांचं खापर इतरांच्या माथी टाकणार नाहीत. नाही, पण तुमचा मुद्दा बरोबर आहे की त्यांनी ते काँग्रेससोबत गेले, बाळासाहेबांनी कधीच तो विचार पुढे नेला नाही आणि ते विरुद्धच राहिले काँग्रेसच्या. पण प्रश्न असा आहे की तुम्ही त्यांना म्हणता, पण तुमच्या पक्षात देखील काँग्रेसचे नेते येत आहेत, तुमच्या पक्षात देखील राष्ट्रवादीचे नेते आहेत ज्यांच्या विरुद्ध तुम्ही लढलात किंवा त्यांच्यावर आरोप केले. अशोक चव्हाणांना तुम्ही घेतलं, आता आदर्श गुणाविषयी तुम्ही त्यांच्या विरुद्ध बोललात, पण त्यांना घेतलं. म्हणून तुमच्याकडे कोणती अशी वॉशिंग मशीन आहे ज्यामध्ये सगळे नेते धुवून बाहेर येतात आणि मग शिवसेनेकडे बोट दाखवण्यापेक्षा तुमच्याकडे ते बोट, 4 बोटं तुमच्याकडे येते? प्रश्न वॉशिंग मशीनचा नाही आहे. प्रश्न असा आहे, ज्या वेळेला एखादी व्यक्ती भारतीय जनता पार्टीत येते किंवा भारतीय जनता पार्टीत सामील होते त्यावेळेला ती व्यक्ती भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी संमत असते आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला अडॉप्ट करते, म्हणून त्यांना स्वीकारलं जातं. त्यांना स्वीकारलं गेलं म्हणजे त्यांच्यावरचे आरोप जे आहेत किंवा त्यांच्यावरती काय आरोप असतील ते संपुष्टात येत नाहीत. त्याविषयी अनेक नेते आहेत, त्यांच्यावर अजूनही खटले चालू आहेत, त्या संदर्भात ज्युडिशियस मॅनरमध्ये हिअरिंग्स चालू आहेत. एकदा आरोप झाल्यानंतर, केस फाईल झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन हे शासनाच्या हाती नसतं आणि निर्णय देणं पण शासनाच्या हाती नसतं. त्यामुळे मला वाटतं जी लोक हे आरोप करत आहेत वॉशिंग मशीन वगैरे, त्यांना कदाचित देशातल्या संविधानाने निर्माण केलेले 3 अंग जे आहेत, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी आणि लेजिस्लेचर, याच्यातला फरक समजत नाही आणि म्हणून असे आरोप ते करतात. सर, तुमच्या मतदारसंघामध्ये मध्यंतरी चर्चा अशी होती की नांदगावकरांना तिकीट दिलेलं आहे. आता राज ठाकरेंनी तुम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे, तुमची याबद्दल तुमच्यासाठी ते प्रचारही करू शकतात. तर राज ठाकरेंच्या या भूमिकेला तुम्ही कसं पाहता आणि खरोखरच नांदगावकरांची चर्चा होती का या मतदारसंघामध्ये? नांदगावकरजी हे या लोकसभेतले कधीतरी आमदार राहिलेले आहेत. भायखळा आणि शिवडी या दोन्ही मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. मला वाटतं अगदी 2014पर्यंत ते आमदार होते आणि निश्चितपणे नांदगावकरजींचं संपर्क आणि त्यांना मानणारा वर्ग ह्या मतदारसंघात आहे, ह्याबद्दल दुमत नाही. परंतु ते लढण्यासाठी इच्छुक होते का ह्याबद्दल मला कल्पना नाही. ही जागा मनसेला सोडण्याची तयारी होती का? कदाचित होती. परंतु हे निर्णय जे आहेत ते वरच्या स्तरावरती घेतले जातात आणि जरी बाळा नांदगावकर हेकडनं लढले असते तरी त्यांना आम्ही निवडून दिलं असतं. पण ठाकरेंची सिंपती कापण्यासाठीच ठाकरे तुम्हाला हवे होते म्हणून तुम्ही राज ठाकरेंना घेतलं अशीही चर्चा आहे किंवा असंही लोक म्हणतात की कॉन्फिडन्स नाही आहे ना भाजपमध्ये, म्हणून तुम्ही अशोक चव्हाणांना घेताय, राज ठाकरेंना घेताय. 3 पक्ष आधीपासून आहेत, दिल्लीत केजरीवालवर कारवाई होते. तो कॉन्फिडन्स जो पाहिजे 400 पारसाठी तो भाजपमध्ये नाही आहे, म्हणून ह्या भीती किंवा त्याला सबसाईड करण्यासाठीच या सगळ्या गोष्टी होत आहेत. ह्याला घे, त्याला आत टाक. कसं आहे, ज्या वेळेला समोरच्यांची स्ट्रेंथ वाढते तेव्हा आपण कोणते ना कोणते कारणं काढत असतो. आज जर समविचारी पक्ष, एका आयडिओलॉजीला मानणारे पक्ष जर एकत्र आले तर त्यात वावगं काय आहे. आणि मनसे आज युतीत आली नाही आहे, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. बरोबर. आणि त्यांनी पाठिंबा देण्याची कारणं पण स्पष्टपणे सांगितली आहेत की जसं देशातल्या बहुसंख्य लोकांना वाटतं की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात पुढच्या 5 वर्षात देशात सरकार चालायला पाहिजे, तशीच अपेक्षा आणि इच्छा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची आहे. त्यामुळे यात वावगं काहीच नाही आहे. आणि मला वाटतं की हे सगळे लाईक माइंडेड फोर्सेस एकत्र येत आहेत, या भीतीतनं समोरचे असे आरोप आणि स्टेटमेंट्स करतात. पण राज ठाकरेंनी प्रचार करावा तुमच्या जर उमेदवारी झाली तर तुमची, आम्हाला निश्चितपणे आवडेल. राज ठाकरे साहेब हे अत्यंत प्रभावशाली नेतृत्व आहे महाराष्ट्रातलं
आणि त्यांचं वक्तृत्व असेल किंवा त्यांचे विचार निश्चितपणे हे महाराष्ट्रातल्या युवा पिढीला आणि इतर लोकांना आकर्षित करतात. अशा नेत्याची साथ लाभणं हे कोणालाही पसंत पडेल. तुम्ही सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष आहात, तुम्ही सर्वात ॲक्सेसिबल विधानसभा अध्यक्ष आहात. सगळी यंत्रणा तुमच्याकडे येते, लोक येतात आणि तुम्ही त्यांच्या मागण्या ऐकता. पण याच विधानसभा अध्यक्षाच्या रोलमध्ये तुमच्यावर रागही काही जणांचा आहे, कारण तुम्ही 2 ऐतिहासिक निर्णय घेतले जे राष्ट्रवादी आणि शिवसेना संदर्भातले होते. लोकांचं म्हणणं आहे की बाळासाहेबांची शिवसेना तुम्हीच एकनाथ शिंदेंना दिली, पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा घड्याळ ते अजित पवारांना सुपूर्त केलं, म्हणून तो राग तुमच्यावर कधी कधी व्यक्त होतो, त्यांचे कार्यकर्ता म्हणा किंवा त्यांच्या नांग. ह्याचा परिणाम तुमच्या निवडणुकीच्या किंवा मतदारसंघात होणार नाही? हे बघा, मी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाबद्दल माझ्यावरती वैयक्तिक टीका अनेक लोकांनी केली आहे, अनेक नेत्यांनी केली आहे. पण मी एकही नेत्याला किंवा एकही व्यक्तीला मी दिलेल्या निर्णयात काय नेमकं चुकीचं आहे हे एकानेही सांगू शकले नाही आहे. मी दिलेला निर्णय हा सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्सच्या आधारावरती आहे. मी दिलेला निर्णय हा डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन रूल्स 1986 याच्या आधारावरती दिलेला आहे आणि संविधानात ज्या तरतुदी आहेत या संदर्भात त्याच्या आधारावरती दिलेला हा निर्णय आहे. ट्रिपल टेस्ट हा कम्प्लिटली शाश्वत निर्णय आहे, सस्टेनेबल निर्णय आहे. जोपर्यंत या निर्णयात काय त्रुटी आहेत, काय चुकी आहेत हे सांगत नाहीत तोपर्यंत मला वाटत नाही ह्यांना अधिकार आहे अशा टीका करणं. इलेक्शन कमिशनने यांच्या विरोधात निर्णय दिला, इलेक्शन कमिशनबद्दल नको ते बोलायचं. अध्यक्षांनी न्यायबुद्धीने निर्णय दिला, त्यांच्याविषयी अपशब्द वापरायचे. सुप्रीम कोर्टाने किंवा कोर्टाने कुठचा निर्णय त्यांच्या मनाविरुद्ध दिला तर त्याबद्दल आक्षेप नोंदवायचा. मला वाटतं लोकांना ह्यांची सवय माहिती आहे आणि मी आपल्या माध्यमातून आज आव्हान देतो की कोणीही माझ्यासमोर बसावं. जे नेते माझ्यावर आज टीका करत आहेत त्यांनी बसून दाखवावं की कायद्याच्या पलीकडे जाऊन ह्या निर्णयात काय आहे ते. पण मी एक प्रश्न सासऱ्यांसंदर्भातला विचार, कारण ते आता खूप चर्चेत आहेत. ते माढाच्या याच्यात जे सगळं राजकारण सुरू आहे ते एक वेगळी भूमिका घेण्याची तयारी करता अशी चर्चा आहे. शरद पवार साहेबांना भेटतायत वगैरे. तुमचं काही बोलणं झालं याविषयी? नाही, मी कधीच माझं वैयक्तिक जीवन आणि राजकीय जीवन हे मिक्स पण करत नाही. पण मला वाटत नाही की तसं काय घडेल म्हणून. आणि ते महायुतीतले एक वरिष्ठ नेते आहेत आणि मला खात्री आहे की महायुतीच्या कल्याणासाठी आणि महायुतीच्या फायद्यासाठी जी भूमिका घ्यायला लागेल ती ते भूमिका घेतील. पक्षानं तुम्हाला सांगितलं असेल की जरा बोला करा काहीतरी? नाही, माझा पक्ष पण माझे वैयक्तिक आणि राजकीय संबंध जपून असतो. पण सर, तुमचं सगळं इथं मस्त झालं. म्हणजे तुम्ही निवडणूक लढाल तर तुम्हाला दिल्लीला जावं लागेल. तुम्ही इथे असता तर मंत्री झाले असता, आता अध्यक्ष आहात तुम्ही, सगळी यंत्रणा तुमच्याकडे. मग दिल्लीला जाण्यासाठी इच्छा होती का पक्षानं सांगितलं म्हणून केलं? मला वाटतं ज्या व्यक्तीला लँग्वेज बॅरियर नसतो, जो व्यक्ती कायदा समजतो, जो व्यक्ती, आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं तर माझ्या मतदारसंघात दक्षिण मुंबई दिल्लीशी निगडीत अनेक प्रश्न आहेत जे वर्षोनवर्ष आपण सोडवू शकलो नाही आहोत. म्हणजे आपण बघा, BPTचा लँड यूज किंवा लँड लीजचा इश्यू आहे, त्यातून 4000पेक्षा अधिक इमारतींवर त्याचा परिणाम होत आहे, कुलाब्यापासून वडाळ्यापर्यंत. त्याचप्रमाणे डिफेन्स NOC नसल्यामुळे सगळा पुनर्विकास रखडलेला आहे. त्यानंतर आपण बघितलं तर CRZ मुंबई, विशेष करून दक्षिण मुंबई, दोन्ही बाजूनी समुद्र आहे आणि CRZचे नियम शिथिल झाले नाहीत तर या संदर्भातला पुनर्विकास रखडणार. त्यामुळे मुंबईला जर या सगळ्या त्रासातून मुंबईकरांना दूर न्यायचं असेल तर एक कायद्याचं ज्ञान असणारा, या सगळ्या गोष्टींचं समाधान प्राप्त करू शकणारा खासदार दिल्लीला जाणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच जर का पक्षाने तशी इच्छा, म्हणजे तुम्ही आव्हानही करताय, पण जर नाही, माझं सर तुम्ही किती म्हणा, तुमचा जाहीरनामा मला दिसला, तुमची तयारी मला दिसली, म्हणून मी हे निश्चित म्हणतो की उमेदवारी तुमच्याकडेच आहे. कारण तुम्ही सगळा अभ्यास करून इथे आलात, मुद्दे तुम्हाला माहिती आहेत मतदारसंघाचे, लोकांना तुम्ही भेटताय, मग सांगूनच टाका की झालंय म्हणून. नाही, ज्या दिवशी मला समजेल त्या दिवशी मी पहिला फोन तुम्हाला लावेन.
आमच्या शुभेच्छा सर, तुम्ही आम्हाला वेळ धन्यवाद. दिलात आणि आमच्याकडनं खूप खरोखर धन्यवाद. नार्वेकर सरांनी जसं मी सुरुवातीला म्हणालो होतो की या व्यक्तीच्या अवतीभोवती पक्षांचं राजकारण झालं, पत्रकार फिरत राहिले आणि आज त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि ते तयारी करतायत. आता म्हणतात की पक्षाकडनं आदेश आल्यानंतरच आपण काहीतरी सांगू शकू, पण तयारी जोरात आहे आणि आमच्याकडनं शुभेच्छा सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.